आम्ही सध्या गुवाहाटीच्या बाहेरील भागात सोनापूरमध्ये आहोत. इथे जुबिन गर्ग क्षेत्र आहे. म्हणजे त्यांच्यावर इथे अंत्यसंस्कार झाले होते आणि आता इथे त्यांचे समाधीस्थळ बनवण्यात आले आहे. आणि दररोज मोठ्या संख्येने लोक येतात, जे त्यांचे चाहते आहेत ते इथे येतात, आपली श्रद्धा अर्पण करतात आणि इथे त्यांच्याशी संबंधित बरीच स्मृतिचिन्हे खरेदी करतात. पण आसाममध्ये ज्या निवडणुका होत आहेत, प्रचाराचे काम सुरू आहे, ते 7 तारखेला संपेल. पण जुबिन गर्ग यांना न्याय हा एक मोठा मुद्दा बनत चालला आहे. कारण काँग्रेस पक्षाने आपल्या 5 आश्वासनांपैकी एकामध्ये म्हटले आहे की जर काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर 100 दिवसांच्या आत जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या आरोपींना, ज्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, त्यांना शिक्षा दिली जाईल. तर दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की हा निवडणुकीचा मुद्दा नसावा, कारण यामध्ये जलदगती सुनावणी, स्पीडी ट्रायल सुरू आहे आणि पुढच्या 1 महिन्याच्या आत 100 दिवसांची वाटही पाहावी लागणार नाही. पुढच्या 1 महिन्याच्या आत जो कोणी दोषी आहे, न्यायालयाचा जो काही निर्णय आहे तो येईल आणि यामध्ये न्यायालयाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाने कोणतेही आश्वासन देण्याचे टाळायला हवे होते. पण सध्या ही एक गोष्ट निश्चित आहे की राजकीय दबावामुळे, कारण भाजपलाही वाटत आहे की हा एक मोठा मुद्दा आहे, त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या लाखांमध्ये आहे. त्यामुळे या प्रकरणाला फास्ट ट्रॅकवर चालवले जात आहे. हा मोठा मुद्दा बनू नये असा प्रयत्न केला जात आहे. म्हणून जलदगती सुनावणी, स्पीडी ट्रायल करून किमान ही जलदगती सुनावणी प्रचारादरम्यान सुरू झाली आहे. मतदान 9 तारखेला होईल, तोपर्यंत तर निकाल येण्याची शक्यता नाही. पण हो, येणाऱ्या दिवसामध्ये हा जो मुद्दा आहे, जुबिन गर्ग यांच्या दोषींना शिक्षा देण्याचा हा जो संपूर्ण मुद्दा आहे, यावर किमान पुढच्या 30 ते 45 दिवसात निश्चितपणे न्यायालयाचा निकाल येईल. सध्या निवडणुकीत हा एक मोठा मुद्दा बनत चालला आहे. हा तर बिरबीचा मुद्दा आहे. पण ऐकलं तर ऐकलं असेलच. जे वर्षात होणार आहे ते होणारच आहे. तुम्हाला काय वाटतं, जुबिन गर्गचा जो मृत्यू झाला तो काय होता? ॲक्च्युली हे आत्ता बोलू शकत नाही. आत्ता बोलू शकत नाही. काय तुम्ही लोक काय विचार करता? आता आम्ही कसं बोलणार? तो मृत्यू आहे, हा मोठा अपघात आहे. अपघात आहे. आत्ता तर नाही सांगू शकत ना आम्ही. पण जुबिन तुमच्या लोकांसाठी खूप. हो हो, झुबिन आमचं हार्ट आहे. आमच्या सोबत राहील. आत्ता इतके लोक आहेत, म्हणजे एका दिवसात निघून जातात. मी बोलू शकणार नाही. म्हणजे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मिळेल मिळेल. आम्हाला न्याय पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे. जुबिनला न्याय मिळाला पाहिजे. आता यावेळच्या निवडणुकीत असं झालं आहे की जुबिन गर्गला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लोक काय विचार करता? ते तर आहेच. न्यायाला खूप उशीर झालाय. तो जे बोलत आहे ऐकण्यात आले की हेमंत सरांना जुबिनदा क्षेत्रासाठी नको आहेत. जुबिनदा आमचे सर आहेत आणि देव आहेत. काय तुम्ही? नाही, जे आमचे सीएम सर आहेत ते तर म्हणाले होते की जेव्हा जुबिनदा यांना न्याय मिळेल तेव्हाच त्यांना मतं मिळतील असं म्हणाले होते. पण अजूनपर्यंत काही न्याय मिळाला नाही. आता तर असं दिसलं की काहीच नाही मिळालं. असं बोलून टाकलं की जर न्याय दिला असता तर आम्ही भाजपला मत दिलं असतं. न्याय नाही मिळाला म्हणून आम्ही जुबिनदा सोबत आहोत. आम्ही मत देणार नाही. मला नाही. आम्हा लोकांना तर विश्वास आहे की आता न्याय मिळाला पाहिजे. तो बोलत होता की सीएम सर न्याय देतील तरीही मत दिलं पाहिजे. तेच बोलत होता. आम्ही त्याला बघायचा प्रयत्न करत आहोत. आता अजूनही वेळ आहे. 8-10 दिवस बाकी आहेत निवडणुकीसाठी. बघूया न्याय देतात की नाही. काय सगळे मित्रच आहेत. फॅन आहे आपला. हे चाललं आहे की त्यांना जो न्याय मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे. न्याय मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे. न्याय मिळायला पाहिजे. मिळायला पाहिजे न्याय जुबिनला. मला पण तेच पाहिजे. न्याय मिळायला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना पण वाटतं की त्यांना न्याय मिळावा. आम्हाला सगळ्यांना पण वाटतं की त्यांना न्याय मिळावा. आम्ही सर्वजण इच्छितो की त्यांना न्याय मिळावा. आप मातेरी. लोकांसाठी इतकं काम केलं आहे तर मिळायलाच पाहिजे. त्याने तर गरिबांना किती दान केलं आहे. गरिबांना चांगल्या प्रकारे बघतो. जो आजारी जातो त्याला असंच पाठवून देत नाही. काही ना काही देत राहतो. म्हणून याला न्याय पाहिजे.